तर मित्रांनो, आज झालेल्या आहेत माझ्या पालख्या, कारण आज मी ट्राय केला होता आपल्या सगळ्यांचा फेवरेट ॲथलीट शिवम भाऊ यांचा ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग वर्कआउट. आज पायाचा नसाच फाटून हातात येतील. चल भाई सुरू करूयात. शिवम भाऊ सुरुवात करतात डंबल RDL पासून, म्हणून मी पण उचलतो 10-10 किलोचे 2 डंबल. आणि भाई कसल्या ताणतायत तांगड्या, अशी गिटार वाजतोय ना पायान, काय सांगू तुम्हाला. डंबलचा विषय लय बेकार आहे भाई. म्हटलं डंबल बिंबल भासू दे तिकडं, त्याच्या आईला नसानं नसा पिळल्या. मग मी चुपचाप आपल्या बारबेलवर वेट लोड केला आणि मग बारबेलच खेचायची सुरुवात केली. आता कसा कम्फर्टेबल एकदम. पण तुम्हाला जर जास्त तांगड्या ताणवायच्या असतील तर तुम्ही डंबेल पण युज करू शकता. आईच्या गावात खपलो, मरू दे, पुढचं व्हेरिएशन घेतो. म्हणून मी आलो लेग प्रेस मशीनवर. आता इथे मला ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग टार्गेट करायचं आहे, म्हणून मी तांगड्या नेल्या ढगात. शेवटच्या सेटला वाढवलं दमचट वेट. म्हटलं जरा वाईड स्टान्स यूज करून बघतो, ॲडक्टर्स पण एंगेज होतील ना. पण तिच्या आईला काही कळतच नव्हता, वेटच उचलत नव्हता, काय गणितच लागत नव्हता. भासू दे बोललो, हाय तसाच मारतो परत. कुत्तत मारले 15 रेपिटेशन आणि आईचा घो त्या कामाचा पिष्ट्यात उडाला माझा. भिंगरलो बाई, भर दिवसात चांदण्या दिसायला लागल्या म्हणा. अशा गावात भासू दे बोललो. दिवसभर खाल्लेला सगळा यायचा बाहेर. मशीनवरचा सगळा वेट चुपचाप अनलोड केला आणि आलो फुलपाखरू सुजवायला. ह्याला बोलतात हिप थ्रस्ट. आता या जिम मध्ये मी एकटाच वर्कआउट करत असतोय, त्यामुळे या एक्सरसाइज साठी फ्री वेट युज करणं जाम कठीण जातंय. म्हणून मग मी स्मिथ मशीनलाच कावरात घेतोय. हलक्यात नाही घ्यायचा बाई, 110 किलो वेट आहे. किती थांब, त्याच्या आईला पालख्या झाल्या परत. क्रिएटिन घेऊ दे. तसं मी डेली क्रिएटिन वर्कआउट संपल्यावरच घेतो, पण आज अर्ध्यातच एनर्जी खापायला लागली आहे. म्हटलं काहीतरी पोटात जाऊ दे, तेवढीच एनर्जी येईल. आणि म्हणूनच मी युज करतो न्यूट्राप्रेचा प्युअर मायक्रोनाइज क्रिएटिन. जर तुम्ही क्रिएटिन युज करत असाल तर माझ्या म्हणण्यावर एकदा हा क्रिएटिन युज करून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. प्रोडक्टची लिंक मी बायो मध्ये दिलेली आहे. आपला डिस्काउंट कोड युज करा आणि स्वस्तात बाय करा. चल अजून वर्कआउट बाकी आहे. शिवम भाऊने फेकला मला या मशीनवर आणि म्हणतात एका पायाने नांगर खेच. लेकर मारताना काय होतं काय माहिती, पण भाई मला खरंच लय वेगळेच मजा येते. एकदम खतरनाक फील आहे भाई. एकदम मारून बघ, समजलच तुला. थांब जरा, प्रत्येक सेट नंतर पालख्या होत तिच्या आईला. तरी पण शिवम भाऊ काय शांत बसून देई नाही. माझ्या तांगड्या तोडल्याशिवाय त्याचा मन काही भरणार नाही. सुखाचा बसलो होतो, त्याने परत आणून बसवलं इथं. आता सांगते ह्या पण मार. अरे भाई तू माल मटेरियल सगळा घेऊन येईस, मी नील आहे भाई, माझं जीव कशाला काढतेस. तर म्हणताय तुलाच खाज ना काय. तो म्हणे आज आपण ट्राय करणार शिवम भाऊंचा लेग वर्कआउट. चल उठ पटकन, काफ रेजेस बाकी आहेत. काफ रेजेस पण असे त्याचे ना भाई, सिंगल लेग. म्हणजे आज माझा जीव घ्यायचा विचारच करून आलाय भाई. काय पण बोला, इतर लेग वर्कआउट पेक्षा आजचा लेग वर्कआउट लयच खतरनाक होता भाई. या खोट्या रिएक्शन्स नाही आहेत माझ्या. आणि ऍक्टिंग करण्याच्या मूड मध्ये तर मी अजिबात नव्हतो. मला असा झालता कधीचा वर्कआउट संपतय, कारण पूर्ण वर्कआउट या कुसाटान लय दुखत होता. त्यामुळे मला हेवी लिफ्ट पण करता येत नव्हतं. गोविंदाची प्रॅक्टिस करताना पडलेलो ना, आता आठवतंय चांगलं. शेवटच्या सेटला 2 तांगड्या घेऊन काप रेजेस मारले आणि भाई मी एक मोकळा श्वास घेतला. एका मोमेंटला वाटलं इथं झोपते, मरू दे, उद्या सकाळी जाते उठून घरी. जाऊ दे, तुम्ही जास्त विचार करू नका. व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीनसाठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.